दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वार संदर्भातली बातमी। आपच्या राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांनी आपचे नेते अरविंद केजरीवालांवर जोरदार हल्लाबोल केला। भाजप नेते प्रवेश वर्मा आणि मासुरी स्वराज यांनी केजरीवालांवर टीका केली। प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांची रहमान डकेतची तुलना केली। याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूया। शनिवारी आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार भाजपवासी झाले आणि त्यानंतर सुरू झाला आप विरुद्ध भाजप राजकीय वादाचा नवा अंक। काल आपला बसलेल्या या धक्क्यानंतर आज भाजपच्या प्रवेश वर्मांनी थेट केजरीवालांवर निशाणा साधत केजरीवालांच्या नव्या घराला दुसरं शीश महल म्हटलं, तर त्यांना थेट रहमान डकेतची उपमा दिली। 1 रुपए के स्टैम्प पेपर के ऊपर में एफिडेविट देने वाला कि मैं सरकारी घर नहीं लूंगा, बंगला नहीं लूंगा, गाड़ी नहीं लूंगा, बच्चों की झूठी कसम खाने वाला दिल्ली का रहमान डकैत, और आज उसी के रहमान डकैत का धुरंधर पिक्चर का जैसे सीक्वल आया था 2, वैसे ही शीश महल 2। केजरीवाल 24 एप्रिलला आपल्या नव्या घरात शिफ्ट झाले। या नव्या सरकारी निवासस्थानासाठी ते बराच वेळ न्यायालयात फेऱ्या घालत होते। अखेर दिल्लीच्या लोधी इस्टेट मधलं निवासस्थान मिळालं। मात्र याच घरावरून भाजपनं केजरीवालांवर हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर त्यांच्या या घरावर कसा कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, किती महागडं इंटेरियर वापरण्यात आलं याचं प्रेझेंटेशन दिलं। इस देश की जनता के सामने नौटंकी कर कर, आवरण ओढ़कर और अपनी अवधारणा दूसरी बनाने का है। माय फर्नीचर माय वे नाम का एक कंपनी है, इनकी ऑनलाइन प्रेजेंस भी है। ये वो कंपनी है जो शीश महल 2 में फर्नीचर दे रही है। ये उन्हीं के प्रपोज्ड फोटोग्राफ्स, उन्हीं के प्रपोज्ड डिजाइन्स हैं जो केजरीवाल जी के शीश महल 2 के हैं। आपनं मात्र भाजपचे हे सगळे आरोप फेटाळून लावले। आपच्या नेत्या अतिशी यांनी भाजपचे दावे आणि ते दाखवत असलेले फोटो दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलंय। केजरीवालांच्या निवासस्थानावरून टीका करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाहीये, कारण याआधीही केजरीवालांच्या आधीच्या सरकारी निवासस्थानी सरकारी तिजोरीतून तब्बल 45 कोटी रुपये नूतनीकरणासाठी खर्च केल्याचा आरोप केला होता आणि आता नव्या निवासस्थानावरूनही पुन्हा टीका होतीये। दिल्लीच्या राजकारणात सध्या या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। राघव चड्ढांच्या बंडानंतर आपला मोठा धक्का बसला आणि आता केजरीवालांवर पुन्हा शीश महल उभारल्याचे आरोप झाल्यानं आपची दुहेरी कोंडी झाली आहे। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।